निवडलेला अभंग श्री संत निळोबरायाचा आहे. निळोबरा या अभंगामध्ये महाराज संताची काही लक्षणं सांगतात. संताकडे जाण्यासाठी संत कसे ओळखावे सांगतात. पण पहिला प्रश्न या ठिकाणी पडतो महाराज, आणि ऐका, चित्त देऊन ऐका बरं का. मी सगळ्यांचे मनोरथ या ठिकाणी पूर्ण करणार आहे. तुम्हाला जे ऐकायचे ते बी सांगणार आहे, अभंगाचं चिंतन बी करणार आहे. म्हणून अभंगाचं चिंतन करलं म्हणून नाही गाडा हे ते सांगत म्हणून उठून जाऊ, सगळं आहे आपल्याकडे, फक्त दमदमाने घ्या. विठ्ठल विठ्ठल. निळोबरा अभंगाची लक्षणं सांगतात, अभंगामध्ये महात्म्याची संताची. का आम्ही संताकडे जावं याच्यावरती महाराज अभंगाचा पूर्वभाव मी तुम्हाला सांगेल, ऐका. महाराज उसाने जर जायचं ठरवलं, आपण संताकडे का जावं हे सांगणार आहे तुम्हाला बरं का. उसाने जर जायचं ठरवलं तर कारखान्यात जावं, गव्हाणीमध्ये जावं, त्या उसाची साखर होत असते. काय होते? साखर होत असते महाराज. महाराज गटाराने जर जायचं ठरवलं तर गंगेकडे जावं, कारण ती गंगा त्या गटाराला समुद्राला नेण्याचं काम करते, तिला तीर्थरूप प्राप्त करून देते. महाराज सोन्यानं जायचं ठरवलं तर महाराज परिसाकडे जावं, ते परिस त्या सोन्याचं लोखंडाचं काय करतं? सोनं करतं महाराज. आणि ऐका गड्या, जीवाने जर जायचं झालं तर संताकडे जावं, ते संत त्या जीवाचं कल्याण करतात. विठ्ठल ऐका ऐका मी काय सांगितलं तुम्हाला. उसाने जर जायचं झालं तर कुठं जावं? कारखान्यात जावं, गव्हाणीमध्ये जावं. त्याची काय होईल गोविंदराव? साखर होईल. बरोबर आहे का? त्याची साखर होईल. पण बरेच ऊस असे असतात, बोलू नका दाजी, बोलू नका, बरेच ऊस असे असतात महाराज, ते कापून ट्रॉलीमध्ये टाकायचे, वायर रोप नावळायचे, आणि वायर रोप नावळले की ते कारखान्याकडे काढायचे. पण असे काय काय दलिंदर ऊस असतात महाराज, नको त्या ठिकाणी मंदिराच्या मागं तोंड काढणार आणि तिथंच पडणार. आता मंदिराच्या मागं पडलेल्या ऊसाची साखर होते का? काय होतं त्याचं? झालं तर खत, नाही तर चेंदा. बरोबर आहे का? झालं तर खत, नाही तर चेंदा. तसं जीवाचं जर महाराज खत व्हायचं, दुर्गती व्हायची नसेल तर जीवानं कुठं जावं? संताकडे जावं. याच्या पुढे मी जाऊन सांगितलं तुम्हाला, गटाराने जायचं झालं तर गंगेकडे जावं. कुठं जावं देवा? गंगेकडे जावं. का? कारण ती गंगा महाराज त्या गटाराला समुद्राला नेण्याचं काम करते. बघा तुम्ही, मी म्हणत नाही, माऊली म्हणतात, ओहळे हेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे, ओहळे हेच करावे. काय करावं? फक्त गंगेचं अंग महाराज शोधायचं, गंगेमध्ये विलीन व्हायचं. ती गंगा त्याला विना तिकिटाचं, विना परवान्याचं प्रयागराजला घेऊन जाते. त्याला सागराची प्राप्ती होती. बरोबर आहे, कारण गंगा अलीकडे कुठं थांबत नाही आणि गंगा सागराच्या पलीकडेही कुठं जात नाही. महाराज एका चौथीत शिकणारी मुलगी होती आणि तिला गुरुजीनं उठवलं, उठ बरं तायडे. ती उठली आणि तिला विचारलं, सांग गोदावरी गंगा कुठून निघाली? तिनं सांगितली, महाराज ब्रह्मगिरी. पुढं कुठं गेली? त्र्यंबक. पुढं कुठं गेली? नाशिक. पुढं कुठं गेली? पैठण. पुढं कुठं गेली? परभणी. पुढं कुठं गेली? नांदेड. पुढं कुठं गेली? बासर. असं सांग का रात्रभर? नाही, पाठ करून आलो मी. महाराज सरते शेवटी गुरुजीने प्रश्न केला, पुढं कुठं गेली? आणि तिनं शेवटचा प्रश्न काय दिला? राजमहेंद्र जवळ जाऊन ती गंगा समुद्रामध्ये विलीन झाली. आता प्रश्न, समुद्राच्या पुढे गंगा जाते का? प्रश्न संपला. पण गुरुजी जरा बावळट होते. गुरुजीनं पुन्हा विचारलं, तिथून कुठं गेली? पोरगी म्हणली, गुरुजी गंगा नाही गेली, तुम्हाला जाऊन यायचं ते या. आता समुद्राच्या पुढे गंगा जाईल का? नाही महाराज, मी म्हणत नाही महाराज, माऊली म्हणतात ऐका. एकदा कळस बसला आणि एकदा गंगा सिंधू मध्ये गेली की कार्यक्रम
थांबला, बरोबर आहे. देवळाची या कामाकडे सू गंगेसी परम सिंधू प्रवेशू. महाराज एकदा जर ती गंगा समुद्रात गेली रे गेली की कार्यक्रम तिचा थांबला. महाराज ऐका, मला काय म्हणायचं, गटार जर गंगेजवळ गेलं तर त्याचं तीर्थ होतं, त्याला समुद्राची प्राप्ती होते. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज, जर लोखंड परिसाकडे गेलं तर त्या लोखंडाचं गंजलेलं का असना त्या लोखंडाचं महाराज सोनं होतं. परिसाचं श्रीमंतासी गोड प्रमाण. महाराज ऐका, जर ते लोखंड परिसाकडे गेलं तर ते परिस त्या लोखंडाला महाराज सोनं करतो. मग परिसाने कसे जावं, लोखंडाकडून परिसाकडे कसंही जावं म्हटले माऊली, कसंही जाऊ द्या म्हटले. कसं जावं म्हणजे हाल शाल श्रीफळ घेऊन नाही, त्यानं कसंही राग राग जाऊ द्या. एका गावात बैठक घेतली महाराज लोखंडानं, बरं का, बैठक घेतली लोखंडानं. म्हटले परिस नावाचा एक माणूस आलाय आणि आपल्या जातीतली माणसं फोडायलाय आणि सोन्यात आलाय. काय करायलाय, आपल्या जातीची माणसं फोडायलाय आणि सोन्यात आलाय. काय करायचं म्हटले, बैठकीत ठरलं परिसाचा नायनाट करायचा म्हटले, खून करायचा परिसाचा. कोण करायचा महाराज, लोखंडात एक जण आडमुठ होतो, जरा असतं ना कुठं बी आडमुठ एखादं, त्याचं नाव होतं घन. इतका इतका दांडा. ते उठलं, मी जातो म्हटला आणि नायनाटच करून येतो म्हटला परिसाचा. जाय म्हटले बाबा. आणि ते परिस आलं होतं कीर्तनाला. आता कीर्तन इथं झालं महाराज जरा वाढोळ, जास्त जरा घंटाचं आगाव झालं, होत नाही झालं. आणि ते घरी गेलं महाराज, झोपीचा भर होता भागवत बाबा. आणि ते घरी गेल्या गेल्या परीस झोपलं अशा गादीवर आणि गुरायला लागलं, मस्त झोप लागली. ह्यो झोपलेलं परिसाने घन तिथं गेलो आणि झोपलेल्या परिसाच्या डोक्यामध्ये महाराज असं तन दिशा आपटलं महाराज. आता जसं पडलं रे पडलं तसं महाराज ते परिस जागीच गेला असेल, हे का नाही? नाही 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 महाराज, ते जरी मारायला गेलं पण माऊली काय म्हणतात ऐका, वरी फोडावयाची लागी लोह मिळो का परिसाचे अंगी, परिते मिळते प्रसंगी सोनेची हो राजे हो. अरे ते मारायला गेलं लोखंड पण पडल्या पडल्या त्या परिसाने महाराज त्याचं सोनं केलं. ही संताची भूमिका असते. संताकडे संताला महाराज डावचायला जा, मारायला जा, नाव ठेवायला जा, निंदा करायला जा. संत त्या जड जीवाचा उद्धार केला. आपण सारिखे करती तात्काला, आपण सारिखे करती तात्काळ, आपण सारिखे करती तात्काळ, आपण सारिखे करती तात्काळ.
बाबासाठी टाळ्या वाजवा महाराज. या वयात असा आवाज आहा. आणि मार्मिक प्रमाण महाराज, जसं पाहिजे तसं लागेल तिथं फिट महाराज. काय ते मिस्त्री काम करत असतात बाबांना, हाताखाली महाराज चिपा द्यायला माणसं असतात. इतकीच सांद इतकी चिप द्याले कशी बसल. पण जेवढी सांद तितकी चिप देणारा महाराज काय असा गोड प्रमाण. बाबा कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. चला महाराज मला काय सांगायचंय. परिस लोखंड मारायला गेलं परिसाला, पण त्यानं काय केलं सोनं केलं. संताकडे कसंही जागाड्या संत जीवनाचं सोनं करतात. तुम्हाला एक दृष्टांत देतो ऐका. पुण्यामध्ये एक तालुका आहे खेड नावाचा, आणि त्या खेड नावाच्या तालुक्यामध्ये महाराज कडूस नावाचं गाव आहे. आणि त्या कडूस गावाच्या नावामध्ये महाराज एक गंगाजी मवाळ नावाचा व्यक्ती राहत होता. कोण? गंगाजी मवाळ. आणि त्या गंगाजी मवाळाचा उदरनिर्वाहासाठी व्यवसाय होता दुधाचा. आणि दुधासाठी काय लागत महाराज? म्हसड लागते, बरोबर आहे. त्याच्याकडे 2-3 म्हशी होत्या. पांडुरंग महाराज बोल नका बाळांनो, बोल नका, ऐका. 2-3 म्हशी होत्या. आणि काय झालं एके दिवशी गार झोपलं महाराज उन्हाच्या पाऱ्यात, 2 म्हशी जागेवर आल्या, पण एक कुठं गेली कळालंच नाही. अख्खं दिवसभर फिरलं, मसडच सापडलं ना, मसडच सापडलं ना. 2 दिवस गेले सापडत ना. काय करावं, कुठं गेली असेल, कुठं गेली असेल. महाराज ते सकाळी सकाळी उठलं, डोक्यात होती मसड, पण नित्यने मत ज्ञानेश्वरी वाचायचा. ज्ञानेश्वरी वाचलं, त्याच्यात एक ओवी आली महाराज. काय? जैसा हिरवे चारे भांबावे पशु, जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते म्हटले, मुक जनावर. त्याच्या लक्षात आलं, हिरवा चारा पाहिला, त्याच्या दिशेने निघालं. पाहत 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 ते भंडाऱ्या डोंगरावरती गेलं. बाबा भंडाऱ्या डोंगरावरती गेलं, मसड पावलं. मसड नाही सापडलं, पण तिथे एक व्यक्ती होता बसलेला भजन करू. त्या व्यक्तीचं नाव होतं तुकोबराया. काय नाव होतं? तुकोबराया. महाराज ते जवळ गेलं तुकोबरायाच्या आणि आवाज दिला, ओ महाराज. तुकोबराया भजनात दंग होते. तुकोबरायाने पाहिलं नाही, परत जवळ गेलो, असं धरलं महाराज आणि सार्थक नावाला असं हलवलं, ओ महाराज. तुकोबरायाला हलवलं बरं का असं, ओ महाराज. हलवलं की महाराज तुकोबरायाने डोळे उघडे. आता भाव माझा शब्दातला ओळखा बरं का, 2 मिनिटाचा भाव आहे ऐका. तुकोबरायाने डोळे उघडे की अशा अवस्थेत त्या माणसाला पाहिलं. कशा? ऐका. उन्हाच्या पाऱ्यात तो व्यक्ती भंडाऱ्या डोंगरात चढून गेला होता डोंगर, म्हणून घामाघूम झाला होता. 2 दिवस झालं मसड सापडत नव्हतं. लेकरं नको ते बोलू लागले, टपरानं मसड हरवली म्हणून. ते दुःख होतं, डोळ्यात पाणी होतं. घामाघूम झालेला व्यक्ती, डोळ्यात पाणी असलेला व्यक्ती एकांताच्या ठिकाणी तुकोबरायाला उठवतो आणि डोळे उघड्या म्हणतो, महाराज एक प्रश्न विचारायचा आहे. काय म्हणतो भाव बघा इथला. काय करायचं आहे? प्रश्न विचारायचा आहे. तुकोबरायाला वाटलं इतक्या एकांतात, इतकं डोळ्यात पाणी आणून, इतकं केविलवाण्या स्वरात जर मला प्रश्न विचारायला आहे, नक्कीच परमार्थातला देवाचा प्रश्न असेल. तुकोबराय म्हणले, वा वा वा, तुला जर इथं येऊन प्रश्न विचारायची बुद्धी झाली तर अरे तू आता प्रश्नच काय, आता तू देव विचार, मी तुला देव सांगतो म्हटले. काय म्हटले? तू देव जरी विचारलास तरी मी तुला देव सांगतो. पण ते इतकं दलिंदर होतं सुद्धा महाराज, त्यानं तुकोबरायाला प्रश्न विचार म्हटलं की तुकोबरायाला म्हणला, महाराज मला देव नका, मला तुमचं कीर्तन नका, बोरण मध्ये 4 दिवस झाला ऐकून ऐकून कटाळा आलाय मला काय करायला, मग मसड सांगा म्हणला. तुकोबरायाने डोक्यावर हाणून घेतलं, वेड्या मी देव द्यायला बसलो तू मसड मागायला, तू मला मसड सांगता येते का? तुकोबराय म्हणले, वेडायस का काय? अरे राजा, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. देवानं भजनासाठी देह दिला रे, आणि तू मसड पाहतोस. याच्या पुढे जाऊन सांग का? याच्या पुढे सांग, देव पाहावया गरीब
महाराज राजा, अरे हा जन्म देव पाहण्याकरता दिला, देह देव पाहण्याकरता दिला, आणि तू काय करतोस? मसड शोधतोस तो. मला महाराज तुम्ही लईच कीर्तनकार मोठे दिसालेत, मला सांगूच नका. दिसतंय मसड मोह का जाऊ म्हटला. सांगताय मसड का जाऊ? महाराज तुकोबरायला कंटाळा आला, म्हणले जा तुझ्या गोठ्यात बांधलेले. रागावून म्हटले नक्की नक्की बांधलेले म्हटले. महाराज राग राग निघालं, घरी आलं, गोठ्यात गेलं, गोठ्यात पाहिलं तर गोठ्यामध्ये काय होतं? मसड होतं. घरी गेलं महाराज आणि घरच्यांना विचारलं कुठं सापडलं मसड? घरचे म्हणले कुठं सापडत नाही की 2 दिवस झालं परेशान, कुठं हरवून आल्यात काय पता नाही. ते म्हटलं ते काय गोठ्यात बांधलेले. सगळेजण गेले आणि गोठ्यात पाहिलं तर मसड होतं. महाराज त्याला मसड दिसल्यानंतर आठवलं, अरे 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 कोण तो एकांतात बसलेला व्यक्ती? किती आत्मविश्वासाने तिने सांगितलं की मसड गोठ्यात बांधलेलं आहे. पण त्याने दुसरी गोष्ट सांगितली होती की हा जन्म, हा देह मसड पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता मिळेल मला देव. आणि परत धावत गेलं महाराज भंडाऱ्या डोंगरावरती, पाय धरले तुकोबरायांचे. तुकोबरायला म्हणलं महाराज माझी मसड गोठ्यात सापडली, पण ऐका ना महाराज, तुम्ही दुसरा मला विकल्प दिला होता की मसड पाहण्याकरता जन्म नाही, देव पाहण्याकरता मिळेल मला जन्म. तुकोबराय म्हणले का नाही मिळाल? वेड्या, या जन्माचं प्रयोजन तेच आहे की देव प्राप्त करावा. का? देवे दिला देह भजना गोमटा, किंवा दुसरं प्रमाण महाराज दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशी जीव पण भवरोग. महाराज जन्माचं खरं सार्थक कशात आहे? माऊली एका ठिकाणी म्हणतात, बाबा ऐका, ओवी आठवत असेल तर तुम्हाला बरं का, नरदेहीचा हाची स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ, जो न करिता कार्थ तो अनर्थ जाणावा. महाराज या जन्माचं सार्थक देव प्राप्त करण्यात आहे. त्याने विचारलं मला भेटेल का? का नाही भेटणार म्हटले. आता इथून पुढे महाराज मला कथा सांगायची नाही, संपला माझा दृष्टांत पांडुरंग महाराज. इथून पुढे गंगाजी मोळाला देव भेटला की नाही मला माहिती नाही, पण गंगाजी मोळ स्वतः मात्र देव झाला गड्या. गंगाजी मवाळाचं नाव संतांच्या यादीमध्ये आलं, संत परंपरेमध्ये आलं. मला काय सांगायचं तुम्हाला, ऐका आता इथं मुद्दा ऐका माझा. याच्या पुढचा दृष्टांत दिला आठवलं म्हणून बरं का. ऐका ऐका, तो महाराज वाल्या कुळी होता. वाल्या कुळी ऐकला असेल तरी सांगतो ऐका. वाल्या कुळी मा नारदाकडे गेला. कशाला गेलता हो? उसने घेतलेले पैसे द्याला का उसाचं बिल आले नेऊन द्याला? नाही नाही महाराज, कशाला गेलता? लुटायला गेला. तलवार घेतली आणि काढ म्हणले तुझ्याकडे काय आहे ते. नारदानी गळ्यातला इना काढा, धर बाबा म्हटले. काय माझ्याकडे हे नको म्हटलं विना, रोकड रोकड. नारद म्हणले वाल्या हेच खरं रोकड आहे रे. काय भजनच खरं रोकड आहे. शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. शरीर हटणार आहे, हे शरीर कसं आहे? हटणार आहे, नश्वर आहे बाबा. हे शरीर जाणार आहे. 3 प्रकारे नाश होतो या शरीराचा. ऐका चिंतन सांगतो, बाबा बसले पुढे म्हणून महाराज म्हणून बरं का. 3 प्रकारे नाश होतो. पहिला नाश होतो परतानाश, दुसरा नाश होतो आश्रयनाश, तिसरा नाश होतो महाराज स्वाभाविकता नाश. परतानाश कशाला म्हणावं? दुसऱ्याकडून झालेला नाश, दुसऱ्यांनी मारावं, दुसऱ्यांनी खून करावा, घात करावा, त्याला परतानाश म्हणतात. आश्रयनाश कशाला म्हणावं महाराज? भिंती खाली बसला आणि भिंत चांगाव पडली, भिंतच कोसळली म्हणजे त्या भिंतीचा आश्रय घेणार आहे. जसं माऊली म्हणतात महाराज पडून गेली या भिंती, चित्राची होय केवळ माती. महाराज ऐका, अरे जसं महाराज आश्रय घेतलेल्या वस्तूचा नाश झाला की आश्रयही मरत असतो, याला म्हणावं आश्रयनाश. आणि तिसरा नाश महाराज जर्जर होऊन महाराज म्हातार होऊन मरण. महाराज काय? म्हातार होऊन मरण, याला स्वाभाविकता नाश म्हणतात. 3 प्रकारे नाश माऊली एका ठिकाणी म्हणतात ऐका. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, मनोनी तू वाचून जावे, पडू कुमारा नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ.
नाशिवंत देह जाणार सगळं. हा देह कसा आहे, सडकाय नाचकाय, एक दिवस जाणार गड्या. मला इथून पुढचंही उदाहरण द्यायचं नाही महाराज. चला का सांगेल महाराज, पण माझ्याकडे वेळ कमी, मला पुढच्या गोष्टीला वेळ मिळणार नाही, तरी पण सांगतो ऐका. हा देह कसा जाणार आहे महाराज ऐका. समजा आता किती साल चालू आहे, 2025. समजा 2125 ला जर युवाई मी इथं कीर्तनाला आलो, कितीला, 125 ला येईल का रे? मग तुम्हाला शंका येईल ना का? नाही, कोणीच काही बोलू ना म्हणून शंका यायली ना, येत नाही म्हणून, तरी बी ह म्हणा, नुसतं ह म्हणा. काय ह म्हणायला काय जाते? ह कसं म्हणायचं सांगू का? हा तुमच्यासाठी बरं का. तुम्ही शाळेत बसले होते आणि गणिताचा क्लास सुरू होता, साहेब आले व्हेरिफिकेशन करता. पूर्वी येत होते साहेब व्हेरिफिकेशन करायला, काय तपासायला साहेब येत होते. आता बी येत असतील, पण आता आपण शाळेत जाईनच ना हे का नाही, आता येत असतील. साहेब आले विचारलं, सर गणिताचा क्लास सुरू होतो, गणिताचा विचारतो. विचारा म्हणले गुरुजी. आणि एका पोराला उभं केलं, उठवलं आणि त्याला विचारलं, सांग रे, समज तुझ्याकडे 1000 रुपये आहेत. त्या पोराला म्हटले, काय तुझ्याकडे 1000 रुपये आहेत? ते पोरग म्हणलं, गुरुजी माझ्याकडे कयाचे 1000. गुरुजी म्हणले, अरे हायत तर म्हण. ते मला नाहीतच ना. पण दुसरं पोरग जरा हुशार होतं, बोलकं होतं, ते उठलं. ते मला, हा सर आपल्याकडे आहेत मला 1000 हायत म्हणला. वा 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 गुरुजी म्हणले, हुशार हुशार हुशार. समज त्या 1000 आता आणखी मी तुला 500 दिलं, किती झाले रे? ते मला 2000. गुरुजी म्हणले, पागल आहेस का, वेड्यास का, डोक्याचा बाकी गोळ्या संपल्या का, मूर्ख आहेस का? 1000 500 मिळाला, 2000 कसे होतील? ते म्हणला, गुरुजी मनानं ह, तुमच्या तरी कुठं बापाचं चाललंय. असं ह म्हणत असतात. काय विठ्ठल विठ्ठल 2125 ला मीही येणं शक्य नाही, तुम्ही राहणं शक्य नाही महाराज. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे ना. वाल्याला महाराज नारदाने उपदेश केला आणि वाल्याचा महाराज वाल्या कोळी झाला. नवे नवे इतका अधिकाराला केले रामायण रामाधी. किंवा महाराज बोलीला वाल्मिक तैसेची कैनन वरतून दावीन नामा म्हणे. एक गुंड प्रवृत्तीचा नारदाला मारायला गेलेला व्यक्ती नारदाकडे सहज गेला तर त्याला संत केलं. ही ताकद संताची आहे. म्हणून निळोबराय म्हणतात, तुला संताशिवाय देव प्राप्त होणार नाही. महाराज त्या व्यक्तीने विचारलं, आम्ही जाऊ संताकडे हो, पण नेमकं संत म्हणायचं कोणता? पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटासाठी संत कलित बहुत. ऐतिहासिक करता सेवा आय सुख होईल जीवा. ऐतिहासिक करता आय सुख होईल जीवा. पोटासाठी संत, पोटासाठी संत झाले कलित बहुत. ऐतिहासिक करता सेवा ऐतिहासिक करता पोटासाठी संत झाले कलित बहुत. ऐशियाची करिता सेवा. वा, ऐशी याची करिता सेवा. महाराज एवढे संत झाले, एवढे संत झाले. नेमकं आम्ही संत म्हणावं कोणला? खरा आणि खोट्याचा भेदच कळ ना आम्हाला. निळोबराय म्हणले, हाच प्रश्न आहे ना, तुला कळण ना. तशा संताचं लक्षण मी सांगतो म्हटले. आणि पहिलं लक्षण सांगितलं अभंगाच्या पहिल्या.
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले असं झालंय महाराज आज. कोण दिवसी बैसोनियाची मना कोण दिवसी घरात नाही धान्य कोण दिवसी द्रव्याची साठवण कोण दिवसी द्रव्याची साठवण कोठे साठवावे कोठे साठवावे देव ठेविल तैसे रहावे. मला काय सांगायचं माहिती का, कधी कधी एकही टाळकरी नसतंय. इथं इतके झालेत महाराज, नेमकं मनाव कोणना प्रश्न पडलाय. बरं झाले तर असे नाही नुसते नावालाच. काय काय ठिकाणी युवा तुम्ही आता रोज पाहिले काय, इकडून 150 तिकडून 150 मायको 8 लावलेले महाराज. आणि आम्ही एक म्हणाव तिनं तिसरंच म्हणाव. एक प्रमाण पाठ नाही महाराज. इथं एकापेक्षा एक बळी आहेत महाराज. ऐका पण आता तुम्ही असं धरलं युवाई, आता असं धरलंय किती का उभे असेलच महाराज. असे चांगले असले तर म्हणू द्याचं काय. आणि ते जर साधारण असले त्याला जर पाठ नसेल तर मी त्यांना आता असं सांगायलो, काही का होईना बाबा, ललाला का होईना शेवटवर मन काय, ललाला का होईना यायच्या समीपर्यंत नेऊन. नाही तर काय होतं, आम्ही प्रमाण द्यायचं काय, गोविंदराव तुम्ही प्रमाण द्यायचं, मागच्याला जर नाही आलं आणि ते जर मधात थांबलं तर ह्या बसलेल्याला कळतं यायचं इचकलं गाड्या. आणि आपलं इचकल्याला यायला कळणं हे आपला अपमान आहे का नाही. मग आपला अपमान हो द्याचा नाही. ना 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 का होईना पण शेवटवर हाणायचं. वा काय शेवटवर ते 2 बाया असतात बरं का, एक हिंदी भाषिक एक मराठी भाषिक. मराठी बाई काय करते माहितीये का, दळायला घेते. ए बाळांनी शांत बसा थोडा वेळ. मराठी बाई काय करते माहितीये का, दळायला घेते जात्यावर. आणि दळायला घेते महाराज. दळत असताना मुकाट्या दळती का, नाही नाही महाराज, ती काय करते ओव्या गाती. बरं ओव्या गाती किती विचित्रपणा बघा ना. जात सासरचं, दळण सासरचं, खाती सासरचं, गाती कुठलं नाही का, सगळ्या धरावून माहेराला नेऊन घालाव पुन्हा आणू नये. पण ऐका ना, ती पण शिकवते आपल्याला काय, ती पण खाती इकडे गाते तिकडे, ती पण आपल्याला शिकवत असते. बाबा रे, या नरदेहामध्ये आलेल्या संसारात आलेल्या जन्मलेल्या जीवानी राहावं संसारात, पण ओव्या मात्र पांडुरंगाला गाव्यात. काय राहायचं संसारात, पण चित्त कुठं असलं पाहिजे, पांडुरंगा पसले असलं पाहिजे. महाराज ऐका, मला काय सांगायचे, ललाला का होईना काय करा, शिवटवर न्या, गर्दा करा म्हणालो मी. काय गर्दा, गर्द्याला लय महत्व असतं बरं का बाबा गोविंदराव. गर्द्याला लय महत्व असतं. युवाई कसं असतं सांगू का, घडलेला प्रसंग आहे महाराज. त्या खंडाळीला कथा होती माझी पांडुभाऊ बाबा, कुठं चित्त देऊन ऐका, तुम्हाला कळल महाराज. ललाला केल्याने गर्दा केल्याने किती खंडाळीला कथा होती बरं का बाबा, तुमच्या नाही बरं का. हा पलीकडे आहे ना, हा पलीकडे खंडाळी अहमदपूरच्या जवळ आहे. एकचा टाइम होता कथेचा आणि मला अहमदपूरला 12:30चं लग्न होतं. आता मी म्हणलं 12:30च्या लग्नाला जावा तर 1ला येणं होत नाही आणि आपलं टायमाचं तंतोतंत असतं बाबा बरं का. त्या गाववाल्याने विचारलं मी, मला 12:30चं लग्न आहे, 1 पर्यंत येईल का नाही सांगता येत नाही, 10-15 मिनिटं लेट होईल. ते म्हणले महाराज अडचण नाही, आणि तुम्ही लेटच होत नाहीत म्हणले का, कारण 15 किलोमीटर अहमदपूर आहे, हायवे टॉप रोड आहे म्हटले. पण एक करा, जाताना काय करा, तुम्ही जा लग्न लावायला, तुमचा संच जो आहे वादक, सिंत, प्याड, तबला, ढोलक हे सगळं इथं ठेवून जा, आणि इथं यांना वाद चालू करू द्या 12:30ला. तुम्ही 1 पर्यंत येता, कोणाला कळत नाही कुठं गेलते काय, तिकूनच तयार होऊन या. मी म्हणलं जमते गड्या. पण परत लक्षात आलं, माझा ड्रायव्हरच तबला वाजवतो. जर तबला वाजवा इथं ठेवा तर गाडी चालवाय कोणी नाही, आणि गाडी वाजवाय नाही तर तबला वाजवाय कोणी नाही. वाजवायला म्हणलं तरी होच म्हणायत बाबा. काय करावं कळलं. मग मी त्यांना म्हटलं ऐका, तबला वादक इथं ठेवतो, मला एक ड्रायव्हर द्या. ठीक आहे म्हणले महाराज. लय गावात ड्रायव्हर पडलेत. गावात गेले पण एक ड्रायव्हर सापडणार. अर्जुन भाऊ सारखे सगळे निघून गेले ड्रायव्हर गावातून बाहेर, कोणीच नाही ड्रायव्हर. म्हणले महाराज ड्रायव्हर तर तितक्यात एक जण पळत आलं. महाराज एक हाय गाड्या म्हटला, पण ते तुम्हाला जमतंय का नाही की. मी म्हणलं जमायला मला काय करते, तिनं मला चलू नाही गाडी चालवाव, इतकंच व्हावं. ते म्हणले महाराज चली ते गाडी, नंबर 1ची गाडी चलते, पण अवघड आहे म्हणले. मला झालं काय, काय नाही म्हणले, त्याचं नाव बी इबलीस आहे, हाय बी जरा इबलीसच. मी म्हणलं नेमकं करतंय काय, काय नाही म्हणले, हुकी आणली की दगड हानीत. मी म्हणलं ठेसून हानी ना मला तिकडं, अर्ध्या घंट्याचं काम आहे म्हणले, घ्यानं गोडीनं काम करून. मला ते बी खरं, आपल्याला काय करायचंय. त्याला बोलवलं मी, मला इबलीस याचं का लग्नाला, मला जेव्हा आहे का, मला फुल
बसलो ना महाराज, गाडी चालू आहे, मस्त गाडी चालवली हो. आणि मंडपाच्या दारात आणून सोडलं महाराज. मंडपाच्या दारात गाडी आली, मी उतरल्या नवरीचा बाप पळतच आला बाबा माझ्याकडं. वा वा महाराज, काय टायमाला आलेत, देवानं धाडून दिलं, देवासारखे आलेत, संकटाच्या काळी आलेत. मी म्हणलं नेमकं झालं काय, नेमकं झालं काय. एकदा बघा ना मला स्टेजकडं पाहिलं तर महाराज नवरदेव नवरी उभे होते, हातात वरमाला होत्या, वराड उभं होतं, हातात अक्षता होत्या, मामा उभे होते, हातात पत्रिका होत्या, सकोने उभे होते, हातात ते उडवायचं होतं महाराज, फेस कार्ड सगळं तयार झालं होतं. आता फक्त काय करायचं, अक्षदा. मी म्हणलं मामा सगळं तयार झाले, आता अक्षदात टाकायच्यात, काय अडचण आहे. म्हणला महाराज सगळं तयार झालं, ही तर अडचण आहे. मला झालं काय, मला सगळं तयार झालंय, नवरदेव नवरी उभा टाकलेत, पण ब्राह्मण देव मानले तर आणखी 1.5 घंटा लागन याला. आता यायला 1.5 घंटा कसं उभं करावं म्हणले. मी म्हणलं खरं गड्या अडचण तर आहे. म्हणलं पण मी काय करू तुमचं असं. काय नाही म्हणला, कशा का होईना 5 मंगलाष्टिका म्हणा. गोविंदराव ते सुद्धा मला ते 5 म्हणा म्हणून मग उरदडपण संगत. तुम्ही म्हणता का मला 3च येत आता, राहिलेल्या 2 कोण म्हणा. महाराज मी विचार केला काहीतरी होईल इतक्यात. हे माझ्यासोबत ड्रायव्हर आलतो का, ड्रायव्हर इबलीस, ते गेलो बी स्टेजवर, घेतलो बी माईक आणि सुरू बी केलं. आल्या का अक्षदा, करायची का सुरुवात. अरे मी म्हणलं इबलीस तू, ते मला आता गज बस, आता जर बोललास तर जातानी दगडानं ठेसी. महाराज बल्लाच झाली ना. पण मी म्हणलो काय सांगावं, येतं बी असते ना बाबा याला. मी जवळ गेलो त्याच्या आणि त्याच्या कानात म्हणलं, होय रे म्हणलं तुला येते का. ते मला तू किती दिवस झालं माझ्या गावात कथा करायलास. मी म्हणलं 6वा दिवस आहे. मग इमानदारीने सांग मला, या 6 दिवसात मी तुला एकदा तरी विचारलं का तुला कथा येते का. न विचारता गप गुमान ऐकले का नाही मला 6 दिवस ती कथा. मग गप गुमान माझ्या 2 मंगलाष्टिका ऐक म्हणला. मी म्हणलो अवघड झालं बाबा, पण मी वाई डोकं लावलं, मी बी लय हुशार. मी म्हणलं एक काम कर घड्या, काय तुला किती म्हणायच्या, ते मला 2, मला म्हणायच्या 3, माझ्या जास्त आहेत ना, मग मला आधी म्हणू दे. ते मला तू आधी म्हण. मी डोकं लावलं आपल्या 3 म्हणावं, गाडीत जाऊन बसावं, गाडी चालू करून ठेवावी, जर याचं लयत बिघड हाणायला लागले तर आपण निघून जाऊ. डोकं लावलं, ते मला आधी तू म्हण. मी मला जमलं गाड्या आणि मी सुरू केलं. महाराज माईक घेतलं, आल्या का अक्षदा, करायची का सुरुवात. हो म्हणणारे तयारच असतात बघा खालून. आणि महाराज मंगलाष्टिका सुरू झाली. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदा बल्ला मुरुड विनायक महा विघ्नेश्वर ओझर ग्रामेरांजन संस्थ गणपती कुर्या सदा मंगल वधुरेश्वंभवतु सावधान. अशा 3 म्हणल्या, काय अशा 3 म्हणल्या आणि 3 झाल्यावर त्याला माईक दिलं आणि मी धूम ठोकली. गाडीत गेलो, काच लावले आणि योनो बी सुरू केलं. इकडं म्हणू लागलं गाड्या काहीतरी वाई. माझे काच बंद होते, मला आवाजच येईना. मी म्हणलं हे तर म्हणायलंय, लोक शांत आहेत, नेमकं म्हणायलंय काय हे. मी जरासा काच खाली केला तर मला आवाज येऊ लागला, त्याचे मंगलाष्टक. कुकू के काय कहूं कम कहा. मी म्हणलं हे तर 12 खडी म्हणाले की रे, 12 खडी म्हणाले म्हणलं हे. पण कोणी, पण मी लक्षात गेलो हे म्हणायले खरी, पण समाजाच्या कोणाच्याच लक्षात येणं. मी म्हणलं समाजाचे फेस रिॲक्शन पाहावं, म्हटलं काय चेहऱ्यावरचे हावभाव. मी समाजाकडे नजर टाकली तर मस्त महाराज कोणी डोळे पुसायले, कोणी अक्षदा चिवडायले, कोणी जेवाय जागा बघायले, कोणाच्याच काही लक्षात येणं. मी त्या इबलीसला म्हणलं इबलीस आज जमलं की रे, हान शेवटचं महाराज नमना निन्नी नुनुने नाही नमना. महाराज शेवटचं मंगलाष्टक झालं, फटाक्या वाजल्या, बँड वाजला, जिकडं तिकडं पंक्ती धरल्या लोकांनो. कोणाच्याच लक्षात आलं नाही. पण मला भीती एखाद्याला का होईना कळाला असन, एखादं तरी विचारा येईल, कोणीच नाही वाई. तितक्यात नवरीचा बाप धोत्राच्या आच्या खोच्या कसून मह्या
मी म्हणलं याच्या लक्षात आलं हे नक्की म्हणतंय गाड्या काय महाराज कुठून पोरग आणलं लेकराच्या लग्नात काही म्हणलं येणं नाश केला लग्नाचा माझ्या लेकराच्या मला वाटलं म्हणे तो जवळ आलं बाबा आणि मला मायले खाली या मी काचवर केला मला असंच बोला न बाहेर आता हानी म्हणलो महाराज ते मला दर्शन घ्यायचं या मी बाहेर आलो महाराज खिशात हात घातला 2000चा लाल जरद नोटांचं बंडल होतं महाराज पण चंगट होतं त्याच्यातली एकच काढीन मला दिली वा आणि पाया पडलो लई संकटाच्या काळात आले महाराज आणि ते खिशात बंडल परत ठेवलो तितक्यात मला म्हणलं ते पोरग कुठं या तोपर्यंत ते इब्लिस येऊ लागलं तिकडून थाटात महाराज 2 मंगलाष्टिका म्हणले होते ना थाटात आलो हे त्याच्या पाया पडलो पोराच्या आणि त्या इब्लिस पोराला महाराज खिशातून बंडल काढलं तेच बंडल काढलं आणि त्याच्यातली मला एक दिली आणि त्याला 2 नोटा काढल्या आणि त्याला दिल्या मी त्याला म्हणलं मामा मी महाराज आहे कीर्तनकार आहे भागवतकार आहे 3 मंगलाष्टिका म्हणल्या मला 2000 दिले आणि त्यानं 2च म्हणल्या तर त्याला 4000 दिले असं का ते म्हणला महाराज तुमच्या 3 मंगलाष्टिका ऐकून ऐकून पांचट झालत्या गड्यानं नयाच म्हणल्या मला त्या दिवशी बाबा मला कळालं गर्द्याला बी किंमत आहे चला महाराज काय तेच संत ज्यांचा हेत विठ्ठले ऐका ज्यांचा हेत विठ्ठले त्यांना संत म्हणावं आता हेत कशाला म्हणावं बाबा हेत कशाला म्हणतात चलत चलत सांगतो बरं काय का हेत कशाला म्हणतात पूर्वीच्या काळात बाबा लग्न झाल्यावर म्हणून नवरा बायको 10 वर्ष बोलत नव्हते मी ऐकले बरं का माहित नाही म्हणतात असं काय 10 वर्ष दोघात संवाद नव्हता म्हणे बाबा आणि 10 वर्ष संवाद नसल्यामुळे एक दिवशी काय झालं शेतकरी होता म्हणे 8-10 वर्ष लग्नाला झालं ते अजून बायकोला बोलला नव्हता आणि एक दिवशी वैरण काढी करू लागला हेत कशाला मला सांगलं बरं का वैरण काढी करू लागला सायंकाळचं वेळ होती दिवस मावळीला गेला होता अंधार होता झावळ आणि तितक्यात ही देखील केली शेण काढायला आणि आवाज आला कशात तरी कोणीतरी आलेला म्हणून ते नुसतं म्हणलं काय कोण आहे रे ते वैरण टाकता म्हणलं कोण आहे रे आणि हिनं नितकं ही एवढंच म्हणली काय नाही मीच आहे ते काय म्हणला कोण आहे रे ही काय म्हणली मीच आहे इतकं झालं महाराज बरं का एवढंच बोलले तिला इतका आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केली उठली आणि भेटून त्याला ते म्हणले कोण आहे मी म्हणले मीच आहे 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 सांगतच ह्यो तर धरला ना महाराज तिनं नवरा तितकंच बोलला काय ते म्हणले कोण आहे मी म्हणले मीच आहे हेत एवढा धरला एवढा हे धरला तिनं महाराज नश्वर नवऱ्याचा हेत धरला तर तिचा संसार सुखाचा झाला आपण जर विठ्ठलाच्या नामाचा हेत धरला तर जीवन का सुखाचं होणार नाही दादांनो सांगा ना का सुखाचं होणार नाही चला महाराज याला हेत म्हणतात महाराज हेत याला म्हणतात आणि दुसरं एक हेत सांगून जाईल मी ऐका हेत कशाला म्हणतात माझ्या छत्रपतींच्या मावळ्यांनी एक हेत धरलं होतं कशाचं फक्त महाराज स्वराज्य निर्मिती करायचं अरे धर्माचं पालन करावं कसं करावं याच्यासाठी महाराज 2च उदाहरणं द्यायसारखे ऐका गाड्या एक माझ्या अहिल्या मातेचं ऐका गाड्या अरे ज्यावेळेस राजशासन करायला लागल्या ना माझ्या माता राजशासन करायला लागल्या राजगादीवरती बसल्या आणि महाराज अपराध झाला आपल्या मुलाच्या हातानं अपराध झाला सारी प्रजा पाहत होती आता पाहूया ना अहिल्यादेवी किती धर्माचं पालन करते किती निष्पक्ष शासन चालवते तर काय किती निष्पक्ष शासन चालवते तर दुसऱ्या दिवशी दरबार भरला अरे स्वतःच्या काळजाचा तुकडा महाराज कटघऱ्यामध्ये अपराधाच्या कटघऱ्यात उभा होता सगळा दरबार पाहत होता जिकडून तिकडून खचाखच दरबार भरला होता आता काय होतं अरे आता काय सजा होईल की आपला आयमन सोडून दिला जाईल काय होतं असं सगळ्यांच्या मनात येत होता तितक्यामध्ये महाराज अहिल्यादेवीचं त्या ठिकाणी आगमन झालं धर्मशासन करणाऱ्या गादीवरती बसल्या आणि महाराज त्या ठिकाणी महाराज वकिलांच्या ज्या हे असतात काय त्याला म्हणतात आपण महाराज बोलाचाली सुरू झाली आणि एकमेकावरती आरोप प्रत्यारोप झाले आणि आरोप सिद्ध झाला की अहिल्यादेवीच्या पुत्रानं अपराध केलाय त्यावेळेस महाराज अहिल्यादेवीने डोळे उघडावे डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडाव्यात निष्पक्ष शासन करायचं होतं महाराज एक ध्येय समाजापुढे ठेवायचं होतं की आपला जरी असला तरी शासन निष्पक्ष झालं पाहिजे स्वतःच्या मुलाला ज्यावेळेस उभा राहून सजा फरमान करत होत्या ना सगळ्या प्रजांच्या मनात धकधक होत होतं अरे काय सजा असेल त्यावेळेस आपल्या मुलाला महाराज निधड्या छातीनं शासन करणारी महिला म्हणजे अहिल्यादेवी होळकर एका शब्दात बोलली अरे अपराधी कोणी का असना मृत्यूदंड म्हणजे मृत्यूदंडच याला निष्पक्ष शासन याला धर्माचं पालन याला हेत म्हणतात महाराज ही सत्याच्या वाटेवरती चालण्याचा आणि दुसरा हेत सांगेल ऐका गाड्या माझ्या मावळ्यांचा काय हेत होता माझ्या मावळ्यांचा सांगेल तुम्हाला ऐका अरे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज तह करण्याची वेळ आली पुरंदरचा तह झाला आणि 23 किल्ले महाराज कशाकडे गेले मुघलांकडे परत 23 किल्ले गेले महाराज ऐका
एक दिवस माझ्या जिजामाता हातामध्ये पाण्याचा लोटा घेतला आणि तुळशीला पाणी अर्पण करत होत्या. जसं तुळशीला पाणी अर्पण केलं ना आणि लगेच महाराज सूर्यालाही आग्रही द्यावे म्हणून सूर्याला पाणी अर्पण करत होत्या. वरती पाहिलं तसं वरती पाहिल्या वरी नजर गेली तर कोंढाण्यावरती हिरवा ध्वज फडकत होता. काय होत होतं? कोंढाण्यावरती हिरवा ध्वज फडकत होता. लक्षात आलं हा गड आपल्या हातून गेला आणि मासाहेब जिजाऊ फक्त त्या गडाकडे पाहत होत्या, ध्वजाकडे पाहत होत्या. इतक्यात राजेंनी यावं, मासाहेब, मुजरा मासाहेब. पण मासाहेबांना उत्तर दिलं नाही. परत राजा जवळ गेले. मासाहेब, कशामध्ये दंग आहात? कशामध्ये दंग आहात म्हटलं की महाराज डोळे उघडावे आणि डोळे उघडले की सांगितलं, राज, बाळराज, पाहताय नव समोर दुश्मनांचा ध्वज आमच्या छातीमध्ये वार करतोय. राज, दुश्मनांचा ध्वज आमच्या डोळ्यामध्ये सलतोय. राज, आमचा गड आणि त्या गडावरती दुश्मनांचा ध्वज फडकतोय. काहीतरी करा राज, आम्हाला नाही पाहवत. राज, त्यावेळेस छत्रपतींच्या मावळ्यांनी महाराज जे केलं मी तुम्हाला सांगतो ऐका. छत्रपतींनी शब्द दिला, मासाहेब, हा ध्वज जर तुम्हाला त्रास देत असेल ना, हा किल्ला जर तुम्हाला त्रास देत असेल ना, हा तुमचा पुत्र तुम्हाला शब्द देतोय, येणाऱ्या अमावस्याच्या काळ्या कुट्ट रात्री आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या किल्ल्यावरती नवीन सूर्याच्या साक्षीनं भगवा ध्वज फडकलेला असेल. हा शब्द तुमच्या पुत्राचा आहे. असा शब्द द्यावा गड्या. आणि दुसऱ्या क्षणाला एका सेवकाने एका सैनिकाने पळत यावं. मासाहेब मुजरा, राजा मुजरा, कसा आलास? राजा, निरोप घेऊन आलोय. तान्हाजी आलाय, शेलार मामा आलेत, सूर्याजी आलाय, पाठव त्यांना. आणि तानाजी समोर आला आणि मुजरा केला. मासाहेब मुजरा, राजा मुजरा. मुजरा झाल्यानंतर येताना मासाहेब म्हणतात, येताना कसं येणं केलंस? सांगितलं, मासाहेब, लेकाचं लगीन काढलं मासाहेब, यावं लागतं तुम्हाला मासाहेब. येणार ना ताना? का नाही येणार? अरे 2 दिवस अगोदर येणार लेका आणि माझ्या नातवंडाला स्वतःच्या हाताने हळद लावणार रे. येणार लेका? येणार म्हटल्यानंतर आनंद झाला. पण लगेच दुसऱ्या बाजूला राजाकडे पाहिलं तर राजा जमिनीकडे पाहत होती आणि माती खोदत होती महाराज अंगठ्यानं. लगेच विचारलं, राजा, चिंतेत दिसताय, येणं होत नाही होय माझ्या लेकराच्या लग्नाला? नाही येणं होत, यावं लागल राज. त्यावेळेस महाराज तानाला जवळ घ्यावं राजांनी आणि तानाच्या पाठीवरून हात फिरवून सांगावं, राज, बोलताय ताना, येत होतो रे लग्नाला, पण ऐक गड्या, मासाहेबावरती धकवावं लागतं तुला. मला मोहिमेवरती जायचं ताना. अरे कोंढाण्यात सलतोय मासाहेबाच्या डोळ्यामध्ये, कोंढाण्यावरती फडकणारा हिरवा ध्वज त्रास देतोय आमच्या मासाहेबांना आणि तो ध्वज उतरण्याचं वचन मी मासाहेबांना दिले. मला मोहिमेवरती जायचं. त्यावेळेस महाराज ऐका, त्यावेळेस माझं ताना कडाडलं. काय बोलताय राज? काय बोलताय राज? अरे तान्या जिवंत असताना तुम्ही मोहिमेवरती जावं, छत्रपतींनी मोहिमेवरती जावं. मग या तलवारी काय शोभेला दिले का राज? या तलवारी काय पुजायला दिल्या का राज? या तलवारी काय फक्त शोभेला दिले का राज? सांगा ना मग कुठं जायचं? आत्ता जातो बघा आणि कोंढाणा घेऊन येतो, द्या ना विडा. त्यावेळेस राज सांगतात, ताना आता नाही जमणार लेका, आवेशात येऊ नको. अरे तुला तुझ्या लेकाचं लगीन पार पाडायचं. इतक्यामध्ये शेलार मामा समोर यावे आणि शेलार मामाने बोलावं, राज, केलं ना पोरकं आम्हाला, केलं ना पोरकं. अहो रायरेश्वराच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी शपथा घेतल्या राज. अरे स्वराज्यासाठी सगळ्यांनी सारखं झटायचं. अरे जीव गेला तर बेहतर, पण पाठीमागं नाही हटायचं. मग आम्हाला सोडून तुम्ही जाताय स्वारीवरती, मग आम्ही कशासाठी आहो? ज्यावेळेस आम्ही संपूर्ण राज, त्यावेळेस तुम्ही हातात तलवार घ्यायची राज. तो परीस आमच्या हातात तलवार शोभते राज. या हातात तलवारीशिवाय या हाताला शोभा नाही राज. द्याना विडा. आता जातो बघा. राजेंचा नाईलाज झाला आणि विडा दिला महाराज आणि तानाजी निघाले. निघत असताना महाराज तानाजी ताड 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 पत्रिका जमिनीवरती टाकतात आणि निघतात. निघतात राजाने पाठीवरती हात फिरवा, तानाला पाठीमागं वळावं आणि विचारावं, ताना, ए ताना, ए ताना, आणले का तुझ्या लेकाचं लगीन काढ? उद्या तुझ्या दारामध्ये मंडप सजणार, उद्या तुझ्या दारामध्ये हिरवा चुडा सजणार आणि तू मोहिमेवरती जातो. त्यावेळेस माझा तान बोलते, राज, राज, माझ्या या माय मावल्यांच्या इथेची ती लग्न मुघलांच्या सैनिकांनी अस्ताव्यस्त करावी आणि मी माझ्या घरामध्ये हिरवा चुडा सजवावा. पटत नाही राज म्हणाला. आता जातो बघा आणि कोंढाणा घेऊन येतो बघा. त्यावेळेस राज म्हणतात, मग तुझ्या लेकाचं लगीन कसं होणार लग्नाचं? त्यावेळेस माझा ताना बोलतो, राज, अहो लगीन लावील की, पण ऐका ना राज, त्या आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं स्वतःच्या लेकराचं महाराज लगीन बाजूला ठेवतात आणि कोंढाणा घ्यायला जातात. त्यांना स्वराज्याचा हेत म्हणतात राज, त्यांना स्वराज्याचा हेत म्हणतात. महाराज दुसऱ्या दिवशी मोहिमेवर निघायचं ठरलं. 350 मावळे सोबत घेतले महाराज. किती?
350 मावळे घेतले. लक्ष देऊ नका, इतिहासात तुम्हाला येईल महाराज. 350 मावळे सोबत घेतले. अंधारी काळी कुट्ट रात्र होती अमावस्येची, आणि काळ्या कुट्ट रात्रीमध्ये महाराज पाऊलवाटांनी जंगलामधून जात होते. जात असताना पाऊलवाटामध्ये 350 मावळ्यांचा रप 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 पावलांचा आवाज यावा, आणि वाटेमध्ये एखादा नाग यावा, विषारी नाग असावा. महाराज त्यांनी फणा काढावा, मावळ्यांकडे पाहावं तर मावळे होते महाराज. अरे त्या सापांनी बोलावा, अरे हे तर स्वराज्याचे मावळे, हे स्वराज्याचे मावळे छावा आहेत, यांच्यावरती माझं काय विष करणार. आणि त्या सापांनी फणा टाकावा आणि निघून जावं गड्या. रप 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 पावलं करत ते 350 मावळे महाराज कोंढाण्याच्या दिशेने जात होते. कोंढाण्याच्या जवळ जवळ गेले, पण कोंढाण्याच्या आज अलीकडच्या बाजूने एक नदी वाहत होती. त्या नदीचं नाव होतं गुंज नदी. काय होतं? गुंज नदी. त्या नदीचं नाव गुंज नदी का पडलं आहे का? कारण त्या नदीचं पाणी 12 मैल इकडं गुंजत होतं, 12 मैल इकडं गुंजत होतं, म्हणजे आवाज करत होतं. इतका वेग त्या पाण्याला होता. 12 मैल आवाज तिकडं जायचा आणि 12 मैल इकडं, म्हणून तिला गुंज नदी नाव पडलं होतं. आता ही नदी पार करायची होती. कशी करणार नदी पार? आणि त्यात विज्ञान सांगतं महाराज, अमावस्येच्या रात्री पाण्याला जास्त वेग असतो. काळ्या वाहणाऱ्या पाण्याला अमावस्येच्या रात्री जास्त वेग असतो. मग अमावस्येच्या रात्री नदी पार करायची कशी? प्रश्न पडला. पण इतक्यामध्ये महाराज मावळ्यांनी डोकं लढवलं. वरच्या बाजूला उड्या टाकाव्या आणि पाणी कापत 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 महाराज 350 मावळे कोंढाण्याच्या दिशेला पोहोचले. महाराज ऐका, अवघ्या कोंढाण्याला महाराज मुघलांच्या सैन्याने वेढा घातला होता. कुठून स्वारी करावी लक्षात येत नव्हतं, पण एक तट दिसला. त्या तटाचं नाव होतं द्रोणागिरी. तिथं मुघल नव्हते. का नव्हते सांगून जायला ऐका. कारण तो तट 262 फूट उंचीचा होता आणि इतका चोपडा होता, त्याच्यावरती मुंगीला देखील चालून जाता येत नव्हतं. म्हणून तिथं मुघलची गरज वाटली नाही त्यांना, आणि तेच तट निवडा महाराज तानाजीनं. इथून स्वारी करायची गड्या, स्वारी करायची गड्या. ठरलं गड्या, ठरलं गड्या. हात तट करायचा गड्या. हातात आलेला दोरखंड फिरवला. गर 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 दोरखंड फिरवत होते, वरती फेकत होते. दोरखंड अडकला, अडकल्याची खात्री झाली गड्या. आणि मावळ्यांना इशारा केला. एक 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 माळावरती चढत होता. आणि फटाक्याची लट लागावी असा माळावर चढत होता. अरे वाहर गड्या, वाहर पट्ट्या, वाहर पट्ट्या. पोहोचू गड्या, आले गड्या. करत 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 100 मावळे वरती गेले गड्या. आणि हे 100 मावळे 100-150 फुटावरती गेले. आणि कोणाची तरी नजर लागावी, आणि नजर लागल्यासारखा तो दोरखंड निष्ठावा. आणि 150 फुटावरून 100 मावळे सरारा करीत जमिनीवरती कोसळावे. खाली काळ कुट्ट खडक होतं. काळ्या कुट्ट खडकावरती 150 फुटावरून 100 मावळे खाली पडले. कोणाचा कोतळा बाहेर पडला, कोणाचं मस्तक बाजूला झालं, कोणाचे आतडे महाराज आसमंताचं दर्शन घेत होते. महाराज 100 मावळ्यांचा नायनाट झाला त्या ठिकाणी. सूर्याजीने हे पाहिलं, डोळ्यात पाणी आणलं आणि आपल्या तानाजीला म्हणलं, दादा दादा पाहत विष्णव दादा, अरे स्वराज्यासाठी 100 मावळ्यांनी बलिदान दिलं रे दादा. अरे लाल रगत खाली सांडलं रे दादा. त्यावेळेस माझा तानाजी कडाला, ए सूर्या काय बोलतोय? अरे स्वराज्यासाठी या 100 मावळ्यांनी बलिदान दिलं ना, ते वाया नाही जाणार. अरे त्यांनी आपल्या रक्ताने या कोंढाण्याच्या पायथ्याचा अभिषेक केला रे. आणि हे लाल रंग नाही सूर्या, हा माझ्या मावळ्यांचा भगवा रंग आहे. अरे आपण भगवावरती फडकायला आलो ना, माझ्या मावळ्यांनी रक्ताने आज कोंढाण्याच्या पायथ्यावरती भगवा फडकला. आता वरती फडकायला कितीसा वेळ लागेल गड्या? परत प्रयत्न करू. परत दोरखंड फिरवला गड्या, परत वरती फेकला. एक 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 मावळा वरती गेला गड्या. वरती पोहोचले आणि हातामधल्या तलवारी काढ्या, तलवारी काढ्या मावळ्यांनी. आणि सर्वांनी एकच गजर केला, हरे 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 हरे. एकावरती एक तलवारीचा घात होत होता. अंधाऱ्या रात्री महाराज एकावरती एक तलवारीचा वार होत होता. कोणाचा हात कटत होता, कोणाचा पाय कटत होता, कोणाचा मस्तक बाजूला होत होतं. इतक्यामध्ये एक गरीब उठला गड्या. अरे घात हो गया हुजूर, हुजूर मराठा आ गए हुजूर, शिवा का मावळा आ गया, शिवा की छावा आ गए हुजूर, घात हो गया हुजूर. इतक्यामध्ये धावत धावत गेला गड्या आणि आपल्या हुजूरला उठवलं. त्या हुजूरचं नाव होतं महाराज 7.5 फूट उंचीचा महाराज तो उदयभान. आणि उदयभान आपल्या बिछाण्यामधून बाहेर आला आणि बाहेर येऊन काय बोलतोय, क्यों गुस्ताख, इतनी रात को क्यों चिल्लाता है? त्यावेळेस त्या महाराज सैनिकांनी शब्द उच्चारला, हुजूर आप तो सोते हो, लेकिन उधर हमारे गनीम एक 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 कम होता जा रहा है. शिवा के महाराज छावों ने, शिवा के मावड़ाओं ने आक्रमण कर दिया है. हम सब गाफिल थे और उधर घात हो गया हुजूर. त्यावेळेस महाराज त्या उदयभानाने आपली तलवार बाहेर काढावी आणि मैदानामध्ये यावं. अंधारामध्ये महाराज कुट्ट रात्री आमचा तानाजी लढत होता. महाराज एक 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 महाराज गनिम कापल्या जात होता. इतक्यामध्ये उदयभान समोर आला. कोण आहे गुस्ताख, कोण आहे तू? त्यावेळेस तानाजी बोलतोय, ऐका म्हणजे ओळखलं नाही होय उदयभान मला. अरे मित्रो
ज्याने तुला कोकणामधून पळवून लावलं होतं ना, मी तोच तानाजी. वा वा वा, तानाजी है क्या? अब सही मिला है जगह पे. अब देखता हूँ कैसा यहाँ से छूट कर जाता है. आणि महाराज तितक्यामध्ये दोघांचं युद्ध व्हावं. एका बाजूला उदयभान 7.5 फूट उंचीचा त्या किल्ल्याचा सुभेदार उदयभान, एका बाजूला माझ्या छत्रपतींचा छावा, माझ्या छत्रपतींचा माळा तानाजी. एकावरती एक घाव होत होते, कोणी माघार घ्यायला तयार नव्हतं. पण इतक्यात एक वार असा व्हावा महाराज, असं म्हणतातून तलवार यावी आणि माझ्या तानाच्या महाराज एका हातावरती सप्प दिशा चालावी महाराज. जशी सप्प दिशा तलवार चालली ना, माझ्या तानाचा एक हात बाजूला झाला गड्या. पण मोठा वार झाल्यानंतर कळत नसतो. पण थोड्या वेळाने लक्षात आलं, माझा हात तलवारी सहित बाजूला गेला गड्या. महाराज माझ्या तानाजीने डोक्यावरची पगडी काढली आणि आपल्या कटलेल्या हातावरती मुंडाळी आणि एका हातात तलवार उचलली आणि एका हातातल्या तलवारीने लढायला निघाला. विचार करा, एक हात तुटलेला असताना स्वराज्यासाठी जो महाराज सर्वस्व बलिदान द्यायला तयार आहे, त्याला हेत म्हणतात गड्या. काय म्हणतात? त्याला हेत म्हणतात. आणि त्यांच्यासाठीच महाराज गुणगानांची पवाडे निघतात. काय उगा कोणाचाही पवाडा गायला जात नाही महाराज. पाकिट घेऊन कीर्तनकार करणार जात नाहीच महाराज. हो धन्य धन्य तानाजी सुर, धन्य धन्य तानाजी सुर, धन्य धन्य तानाजी सुर. गेले जर गेले जर बाजूनी पाणी दुष्ट भोगला, बाजूनी पाणी दुष्ट भोगला. केला स्वराज्याचा इतिहास, केला स्वराज्याचा इतिहास, लक्षात आलं, स्वतःला बोलत होते तानाजी, ताना अरे आज जर तू हात तुटला म्हणून जर खाली बसला ना, अरे उद्या हे गरीब छत्रपतींच्या जवळ जायला भिणार नाही. उद्या हे गरीब छत्रपतींचाही घात करायला कमी करणार नाही. ताना तुला मरता येणार नाही गड्या. अरे तू राजांना सबूत दिला असताना उद्या सकाळपर्यंत या कोढाण्यावरती भगवा फडकायचा ताना, तुला नाही थांबता येणार. ताना स्वतःला मावळ्याचं बोलत होता, हातात तलवार घेतली, जगदंबेचं स्मरण केलं. हे जगदंबे, अगं आजपर्यंत या तानाने स्वतःसाठी काही मागितलं नाही ग. आज फक्त स्वराज्यासाठी थोडंसं बळ मागतोय जगदंबे. माझा राजा एकटा पडता कामी नाही जगदंबे. जगदंबे अरे रायराच्या मंदिरामध्ये माझ्या राजाने हाताचं रक्त त्या अभिषेक केला ग. आणि अभिषेक करून शपथ घेतली आणि या स्वराज्यामध्ये सुराज्य करण्याचं काम मी करेल. त्यावेळेस लक्षात आलं जगदंबे, या महाराष्ट्राच्या भूमिकरता जर कोणी सही राजा असेल ना, या महाराष्ट्राच्या भूमिकरता जर कोणी खरा राज्य करता असेल ना, तर तो माझा छत्रपती शिवाजी आहे ग. म्हणून त्याच्या रक्षणासाठी, त्याचा सबूत खरा करण्यासाठी या तानाला थोडंसं बळ दे जगदंबे. आणि माझ्या तानाजीनं महाराज हातात तलवार उचलावी आणि गनिमावरती तुटून पडावं. धन्य धन्य तानाजी सुरे, धन्य धन्य तानाजी सुरे. केले जर जर बाजूनी पाणी दुष्ट भोगला, बाजूनी पाणी दुष्ट भोगला. केला स्वराज्याचा इतिहास, एकाच्या हातात तलवार तानाजी समोर गेला. अंधाऱ्या रात्री उदयभान समोर येत होता. अरे ताना, एक हाथ से लड़ने आया है, जब दो भुजाएं थी तब मेरा सामना नहीं कर पाया, अब क्या करेगा? अरे हट जा बाजू, अरे पीछे जा, मैं तुझे जीवन दान देता हूँ. ताना ने म्हणावा, उदयभा अरे मराठ्यांचे औलाद आहे उदयभा, छत्रपतींचं रगत आमच्या अंगात आहे उदयभा, पाठीमागे हरणार नाही. अरे ये उठाला, कर दोन हात माझ्याशी आणि तानाने वार करावा. उदयभाने अडवावा. एकावरती एक वार होत होता. अंधाऱ्या रात्रीला कापूस तलवार वार करत होती. अरे एक वार करता करता माझ्या तानाने जीवाच्या कळताने एक वार केला आणि 7.5 फूट उंचीचा उदयभान जमिनीवरती कोसळला. उदयभानाचा नायनाट केला आणि उदयभान खाली पडला की गनिमाच्या सैनिकांनी पाहावं आणि गनिमाच्या सैनिकांनी सांगावं, अरे सरदार पडला रे, सरदार पडला रे, सरदार पडला रे. जिकडे तिकडे गनिमाचे सैनिक पळत होते. ऐका, फक्त 250 मावळे होते माझ्या तानाजी सोबत आणि एका बाजूला 25,000ची फौज पण पाठीमागं पळत होती. इतक्यामध्ये महाराज एकाने जागं व्हावं आणि एकाने चेतना द्यावी सैनिकांना. अरे ओम किती आहे?
वो छत्रपति के छावा 250 है, हम 25,000 है, चलो दोबारा लढते है. परत युद्धाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये तानाजी जमिनीवरती कोसळलेला पाहिला. सूर्याजी समोर आला, आपल्या पडलेल्या भावाचं मस्तक मांडीवरती घेतलं. आपल्या पितांबराने आपल्या भावाचं मस्तक मुंडकं पुसलं, मस्तक मुख पुसलं दादा. तर तानाजीच्या डोळ्यात पाणी होतं. सूर्याजाने विचारलं, दादा रडतोयस होय दादा? डोळ्यात पाणी आलं दादा तुझ्या, रडतोयस होय? त्यावेळेस तानाजीने म्हणलं, नाही रे ताना, मी रडत नाही रे सूर्या, फक्त एकच दुःख वाटतं बघ सूर्या. अरे मालुसऱ्यांची औलाद आहे आपली, मालुसऱ्यांची, आणि राजांना सबूत दिला आपण की उद्या सकाळपर्यंत या कोंढाण्यावरती भगवा फडकायचा. माझा भाऊ नव सूर्या, तू एक वचन देतोयस का सूर्या? मागाला दादा. सूर्या एक वचन दे. अरे मी राहू अथवा न राहू, पण उद्या सकाळपर्यंत माझे डोळे मिटायच्या आत या कोंढाण्यावरती भगवा फडकला पाहिजे. त्यावेळेस सूर्याजी हातामध्ये हात देतोय. भाऊ कोणला म्हणावा ऐका, हातामध्ये हात देतोय. दादा अरे तुला भाऊ असत नाही म्हणत मी, अरे भावा तुझी शपथ घेऊन सांगतोय. अरे सकाळपर्यंत काय म्हणतोय, तुझे डोळे मिटण्याच्या आत या कोंढाण्यावरती भगवा फडकतोय. आणि परत युद्धाला सुरुवात झाली गड्या. आणि एक 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 गनिम कापत 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 शेवटी लक्षात आलं गनिमांच्या, हा नाही तानाजी ऐकणार, हा सूर्याजी, हा सेलार मामा नाही हाती लागणार. गनिमांनी पळ काढावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या आत महाराज त्या कोंढाण्यावरती भगवा फडकावा. याला हेत म्हणतात गड्या, याला मावळे म्हणतात गड्या. दुसऱ्या दिवशी महाराज छत्रपतीने उठावं. रात्रभर झोप नव्हती माझ्या छत्रपतीला की माझे मावळे स्वारीवरती गेलेत. काय झालं असेल गड्या, काय झालं असेल गड्या? खबर बुरी येते का चांगली येते गड्या? तळमळ होती रात्रभर. सकाळी सकाळी महाराज सूर्य उगवायच्या अगोदर बाहेर आले आणि वरती पाहिलं तर भगवा ध्वज महाराज त्या कोंढाण्यावरती आसमंतामध्ये दिमाखात फडकत होता. छत्रपतींच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या तानाने सबूत खरा केला गड्या. मावळे धावत आले. राज 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 कोंढाण्यावरती भगवा फडकला. राज फतेह झाली राज त्या उदयभानाची. पण ऐका ना राज, आपला ताना गेला हो, ताना गेला हे शब्द ऐकले की महाराज माझ्या राजाने मटकन खाली बसावं आहे तिथं आणि दोनच शब्द महाराज मुखातून काढावे. ते दोन शब्द कोणते होते ऐका. अरे गड आला रे, गड आला गड्या, पण सिंह गेला गड्या, सिंह गेला. असे होते माझे मावळे, असा होता माझा छत्रपती आणि असा होता त्यांचा हेत दादा. विठाल महाराज हेत सांगत होतो मी तुम्हाला. तेची संत आणि ज्यांचा हेत विठ्ठल. ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात आपला हेत एक ठेवला पाहिजे. आपण जर गायक आहोत ना, तर गायकाने किती हेत ठेवला पाहिजे आपल्या गायनावरती महाराज. असे काहीतरी स्वर निघावे, असे काहीतरी स्वर निघावं. असा एखादा स्वर निघावा तो थेट विठ्ठलाच्या पायापर्यंत जावा आणि विठ्ठलाने तिथून आपली आठवण काढावी. महाराज उचलायला नाही बरं का, फक्त आठवण काढावी. ऐका, असा एखादा स्वर लागावा. वादकाने असं वाजवावं. एखादा बोल इतका गोड निघावा की महाराज इंद्रदेवालाही वाटावं वा वा माझी कला यांच्या अंगी आली. कीर्तनकाराने असं बोलावं. एखादा शब्द असा निघावा की वक्त्याला महाराज खरं श्रेष्ठत्व ज्याने प्रदान होतं तो वरही देवाकडून त्याला मिळावा. मला काय सांगायचं, ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात हेत ठेवला पाहिजे. चला माझा वेळ संपलाय, फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत महाराज. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. महाराज हे अंतर्लक्षण झालं, पण आम्हाला अंतर्लक्षण कळणार नाही, आमची तेवढी बुद्धी नाही. एखादं ओळखायला येणारं लक्षण सांगा. त्यावेळेस दुसऱ्या चरणात टोला
स्मरणा वाचोनी. महाराज 2 चरणावरती बोलण्याचा प्रयत्न केला, आपला वेळ संपलेला आहे. बरोबर आहे. असं म्हणतात समय न कळती येट गळबुद्धी. बरोबर आहे का? मग दादा खरं सांगा, कीर्तन पैसे घेऊन करायचं आणि येडं फुकटच म्हणून घ्यायचं का? म्हणून येडे थांबलेलं बरं. गाड्या ऐका, आतापर्यंत कोणी हाताने टाळी वाजवली नाही बरं का. पांडुदाजी मुखाने इठल इठल म्हणले नाही. का म्हणले नाही सांग का? त्याला वाटलं महाराजांना शपथ घातली या आम्ही टाळी इठल इठल म्हणा तर महाराज पटकन मरण, हे का? आता मग शपथ तुटली. आता सगळ्यांनी एकदा गोड हाताने टाळी वाजूया आणि मुखाने. आता नाही रे हे या नाही तोवर नाही. आता सगळ्यांनी एकदा भजनात टाळी वाजवायची बरं का दादा. काय गोड टाळी वाजवायची, हात वरी करा. करायचे का नाही? तुमच्या मनाव मी म्हणन का? कारण येईन ते महाराज हात वरी करा म्हणायला. मग ते कटाळखोर जे आहेत का कटाळखोर ते माहित नको बा तिकडे मंडपात जाणं, गेले की हात वर काढून आपण वाट्यावर बसून ऐकू. मग इकडे संख्या कमी वाली. बरोबर का? तुम्हाला करा वाटले तर करा. बरं कराच एकदा. हा काय व्हायला हा गोडीने घ्यावं लागतं या. करा एकदा. महिला मंडळ तुम्ही करा. भजनात काय लाज नसते महाराज. काय आणि कसं असतं, आपण टाळी नाही वाजली की शेजारच्या डोक्याचं ताप पाप उठतं ना आपल्या डोक्यावर बसतं. मग त्याला वाटतं आपल्या म्हणायचं विठोबा रखुमाई हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. जाता जाता इथेच बोलतो ऐका. पवित्र पावन धर्मामध्ये आपण जन्म घेतला, त्या धर्माच्या काही आचारसंहिता आहेत ते पालन करा. आपल्या धर्माचं रक्षण करा. धर्माचं रक्षण करणं म्हणजे हातात तलवार काठी घेऊन दुसऱ्यावरती वार करायचं आहे का? भांडण करायचं का? नाही नाही महाराज, काही करत नाही. सोप्या गोष्टीत ऐका. काय करायचं? फक्त आपल्या धर्माच्या काही आचारसंहिता आहेत त्या पालन करायच्या. कुठल्या? माता माऊलींनी भरभरून कुंकू लावलं पाहिजे. काय भरभरून कुंकू लावलं पाहिजे. माता माऊलींनी कुंकू लावायचं. आपणही कपाळाला टिळा वैष्णवांचा लावायचा महाराज. कारण कसं असतं, आपण जर लावला की लेकरं लावतात. येत वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवते. आपण केलं की लेकरं करतच असतात महाराज. बरोबर आहे. आपल्या धर्मामध्ये पूर्वीच्या काळात शुभम करोती घेतलं जात होतं. आता आपण बंद केलं ते का? कारण आपल्यालाच मोबाईल मधून सोड भेटणं. पण शुभम करोती आता जाईल तिथं आम्ही सांगायला दादा. काय आणखी एक उपक्रम सुरू केला पाहत होता आपण. आता माझ्याकडे संपल्यात, नाही तर हनुमान चालीसा प्रत्येक गावात जाईन. तिथं 100-150 का होईना तरुण मुलाला हनुमान चालीसा रोज. काहीच करू नका तरुण मंडळी, तुम्हाला सांगतोय ऐका. काहीच करायचं नाही. एकच करायचं, सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाले का धावत पळत का होईना, किती लय झालं बघा, त्याला लागतात 3 मिनिटं. किती? 3 मिनिटं हनुमान चालीसा वाचा. हनुमान चालीसा वाचून बाहेर पडा. तुमच्यावरती एकही संकट येणार नाही. मी गादीवरून सांगतो. आम्ही रोज रोडवर आहेत माय बाप हो, रात्रंदिवस 70च्या 80च्या 90च्या 100च्या स्पीडनं पळतोय. किती? पण कधी आमच्यावर घात येत नाही. काय येत नाही? कारण आम्ही रोज हनुमान चालीसाचं पठण करतो. म्हणून वाटेल तिथं करा, कसंही करा, पण स्नान झाल्या झाल्या हनुमान चालीसाचं पठण करा माय बापू. का? कारण देवाचं चिंतन केल्यानं काहीच कमी पडत नाही. काय होतं सांग का? काय न होय केलं एका चिंतिता काय करतं देव, काय करत नाही राजा हो. आमच्या सारख्याला कोणी मसडीकडे ठेवलं नसतं. 10 लाखाच्या गाडीत फिरायलो होतो आम्ही आज. कशामुळं? फक्त विठ्ठल म्हणल्यानंच ना महाराज. म्हणून कमीत कमी स्वार्थासाठी का होईना देवाचं भजन करायला शिका महाराज. काही करायचं नाही महाराज. आपल्या जे धर्मात आहे ते करा. गंध लावा, हरिपाठ करा. नाही हरिपाठ करणार दर्शनाला तरी देवाला या. का? कारण महाराज आपण धर्म पाळता आपले लेकरं पाळणार. एकच करायचं तरुण मंडळी, तुम्ही पुरुष मंडळी, तुमच्या लेकराला एकच सांगायचं, बाळा अरे वाटेल तितकं शिक, वाटेल त्या शहरात ऍडमिशन घे, वाटेल त्या कॉलेजात राहा आणि लाख काय 1.5 लाखाचा आयफोन वापर. पण एक कर, त्या मोबाईल मधून कधीही आपल्या धर्माविषयी सोशल मीडियावरती वाईट पोस्ट पडली नाही पाहिजे. हे कोण सांगायचं? पुरुष मंडळीनं आपल्या लेकाला सांगायचं. मायानो, तुमच्या लेकासारखा आहे मी, मुलासारखा आहे. तुम्ही तुमच्या मुलीला सांगायचे, तायडे अगं वाटेल तितकं शिक, वाटेल त्या शहरात जा, वाटेल त्या कॉलेजात ऍडमिशन घे आणि लाख काय 1.5 लाखाचा मोबाईल वापर. पण एक कर तायडे, कॉलेजला जात असताना अंगभर कपडे घातल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडायचं नाही. काय? कॉलेजला जात असताना
अंगभर कपडे घातल्याशिवाय कधी घराच्या बाहेर पडायचं नाही आणि तुझ्या वाघासारख्या बापाची मान खाली होईल असं कधी वागायचं नाही, असं कधी वागायचं नाही. ह्या दोन गोष्टी लेकरांना सांगा. नक्की एक दिवस आपला धर्म महाराज विश्वात बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं कीर्तन. मी रोज शेतकऱ्यावरती बोलतोय बरं का. आता तरुण मंडळी सगळे पाहतात. इंस्टाग्रामवरती प्रकाश महाराज साखरे टाकलं काय, शेतकरी पुत्र प्रकाश महाराज साखरे टाकलं की इंस्टाग्रामवरती हजारो व्हिडिओ आहेत माझे महाराज, हजारो लोकांनी लाईक केलेत महाराज, व्हायरल झाले ते व्हिडिओ. शेतकऱ्याची रोज तळमळ मी कीर्तनामधून मांडतो, पण आज मांडणार नाही का, वेळ संपलाय माझा, वेळ संपलाय. पण माझा पण आहे, मी आळंदीमध्ये कीर्तनाला ज्यावेळेस पहिल्यांदा फेटा बांधला ना 3 वर्षापूर्वी, तर फेटा बांधत असताना शपथ घेतली की मी प्रत्येक कीर्तनानं कोणी गाय सांगितली, कोणी माय सांगितली, कोणी फौजी सांगितलं, कोणी देश सांगितला महाराज, पण एकानेही माझा शेतकरी बाप सांगितला नव्हता. म्हणून त्या दिवशी मी शपथ घेतली रोज कीर्तनात 2 मिनिटं होईना माझ्या शेतकऱ्याचे महाराज तळमळीचे विषय मांडेल. आणि सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती तर मी रोज मांडतोयच महाराज. फक्त आता इथं वेळ नसल्यामुळे मांडत नाही, फक्त एकच करतो, पण मोडू नये म्हणून जाता जाता शेतकऱ्याच्या व्यथा सांगणारं 2 मिनिटाचं गीत गातो आणि माझं कीर्तन संपवतो. सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का. गोड गीत आहे, तुम्हालाही आवडेल, तुम्ही हाताने टाळी वाजवणारच महाराज. एकदम गोड गीत आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या व्हायरल आहे महाराज, ते सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा. त्या गीताचा भाव तुम्हाला सांगतो ऐका महाराज. शेतकऱ्यांची बाळंतीण असते, ओली बाळंतीण. 8-10 दिवस हो द्या हो बाळंतीण होऊन तिला, पण पेरणीचे दिवस येऊ द्या. ओली बाळंतीण जरी असते तर शेतकऱ्याच्या माऊलीला घरी राहता येत नाही, तिला शेतावरती जावं लागतं. कोणीतरी विचारतं का शेतावरती जाते, मग का जाते म्हटल्यानंतर ती सांगते बाबा का जाते, तर ते गीतामध्ये वृत्तांत आहे, ऐका तुम्ही पण आता महाराज. थोडासा डिगुदाची थोडा विको डबल द्या जरा, आवाज बसला मग बाकी नाही. हो बाळतान्हा 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 ठेवणी आले घरी पेरणी जवारी. हो तशी पण चालते घरी आणि शेतावरती घ्यावं. रस्त्यामध्ये कोणीतरी भेटावं, तिला विचारावं का ग, अगं 8 दिवस झाले ना तुला बाळंतीण होऊन, 8 दिवसाचं लेकरू घरी टाकलं आणि शेतावरती निघाली, कोण पाजेल त्याला, कधी पाजलं होतं अगोदर, भूक लागल्यावर त्याची काय व्यवस्था, आणि तुला तुझं काय, लेकरू घरी आणि तुला करमेल का. त्यावेळेस ती काय सांगते बघा. हो पाजला सकाळी पहिलाच पाना, पाजला सकाळी पहिलाच पाना, झोपी गेला माझा पाळण्यात ताना, झोपी गेला माझा पाळण्यात ताना. येतो लाटून येतो लाटून येतो लाटून पेरणी आहे म्हणून काय झालं, घरचे सगळे गेले असतील ना, मग तुझ्यावरतीच का काम येऊन ठेपलं. बरं असलं काम तर एखादा रोजगारी लावायचा. त्यावेळेस ती सांगते दादा ऐका ना, रोजगारी लावला असता हो, पण आम्ही गरीब आहोत हो. शेतकऱ्याच्या नशिबी नेहमी गरिबी असते दादा. कधी आसमानी संकट असतं तर कधी सुलतानी संकट असतं. राब 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 राबून महाराज शेतामध्ये सोन्यासारखा सोन्यासारखा माल आम्ही पिकवतो आणि त्याला ज्यावेळेस बाजारात नेतो ना, माती मोल कवडी मोल भावामध्ये विकावं लागतं हो. म्हणून आमच्या नशिबी कधी दरिद्री हटत नाही दादा. आणि म्हणून तर आम्हाला डोक्यावरती भार असताना देखील या गरिबीत संसार करावा लागतो. आणि ती माऊली त्याला बोलते, काय बोलते ऐका. काय सांगू बाई गरिबी संसार, काय सांगू बाई हा गरिबी संसार. कोईवर बाई जगाचा विहार, कोईवर बाई जगाचा
राब राबून राब राबून विठ्ठल धावते या मुखी गाऊ घालते टाळ्या वाजवा सगळे जण. महाराज गोड वादक आहेत. गोड म्हणण्यापेक्षा शुगर होईल इतकी गोड सिस्टीम आहे. काय गोडच्या पलीकड शुगर होत असते बरं का. दाजी तुमच्या गुलाबजामुनपेक्षा गोड आहे. इतकी गोड सिस्टीम आहे अर्जुन दादा. कोटी कोटी धन्यवाद. गोड भजनी मंडळ, गोड श्रोते मंडळ, एवढी तरुण वर्ग म्हणून महाराज इतकं ताणलो बरं का. नाही तर रोज कार्यक्रम आहे. आता ह्या तुमच्या कीर्तनानं पुढचे 4 फेल होते आमचे. हे जाते ना आता पुढच्या 4चं पाकिट आजच द्या. देत नाहीत हे मला माहित आहे. विनोदाचा भाग सोडा महाराज. ऐका तुम्ही सर्वांनी महाराज पाचारण केलं. खरं तर महाराज मी इथे येऊन कीर्तन करायच्या लायकीचं नाही का. कारण तुम्हाला सगळ्यांनी लहानपणापासून पाहत आले, सगळ्यांना मी परिचित आहे. तरी देखील तुम्ही मनाचा मोठेपणा केला आणि एक आपल्या माणसाला वाव म्हणून तुम्ही मला या ठिकाणी पाचारण केलं. त्याबद्दल नारदाच्या गादीवरून तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो महाराज. बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. तसा तर मी चुकीचा जाऊ दिला नाही बाबा. मी बोलताना तोलून मापून मोजून बोलत असतो. मी चुकीचा शब्द जाऊ देत नाही बरं का युवाई. चुकीचा जाऊ देत नाही. जरी करता एखादा गेलाच असला तर मग ते तुमच्या संगतीचा दोष समजा. विनोदाचा भाग सोडा बरं का महाराज. एखादा शब्द गेला असेल, मानव जन्म आहे महाराज. एखादा घाई गडबडीमध्ये चुकीचा जातो तो माझ्या बुद्धीचा दोष असेल. न जाणं कोणाचं मन दुखावलं असेल महाराज तुमचं नारदाच्या गादीवरून माफी मागतो. गोड साऊंड सिस्टीम, गोड सिस्टीमवाले, गोड वादक, गोड गायक, गोड महाराज युट्यूबर आणि सगळ्यात गोड तुम्ही श्रोते सगळ्यांच्या चरणावरती प्रणिपात करतो. आणि आता थांबतो. का थांबतो सांगू का. कारण कसं असतं बाबा, कितीही महागाचे बैल जोड आणली, 2 लाखाचे बैल आणले आणि नागराय गेलो. नागर लावला देव बाप्पा. युवाई नागर लावला आणि नागरू लागलो. धुरा आला तरी कली न पुढीच. ते पुढचं शेतकऱ्याला म्हणलं, अरे धुरा आला ना बाप्पा, इकडं कुठं कलव की आता. ते मला या काल 2 लाख खर्चलेत मला. मी का कलवाय खर्चलेत का मी कुठं कोण नागरी. ते पुढचं म्हणलं तू या 2 लाखाचे घरी फूक. मग धुरा काढतो का काय. तसं धुरा आला की कलवाव. 3 शिट्ट्या झाल्यानं वरणाचा जर खमंग वास येऊ लागला की सुगरणीनं, सुगरण जिला म्हणतात ना महाराज स्वयंपाकात, त्या बावलीनं काय करावं, जावं गॅस बंद करावं. 3 शिट्ट्या झाल्या वरणाचा खमंग वास आला की गॅस बंद करावं. गॅसच बंद करीना. मी गेलो म्हणलं ताई जातीने मी 3 शिट्ट्या मोजल्यात आणि वरणाचाही खमंग वास आला, आता करा की गॅस बंद. ती म्हणली महाराज जळू द्या जरासा, गॅस जळण. पप्याच्या बापाला 60,000 पगार आहे. म्हणली काय होईल, गॅस तर जळण जरासा. मी म्हणलं माय गॅस जळणार नाही, वरण बी फुकन का नाही, है का नाही. महाराज शिजल्यावर जाळ आणि वाया जायचे ते मूळ. आता आपलं हे शिजलंय, आता आपण गॅस बंद केला पाहिजे. बरोबर आहे. पण इतकं का बोललो सांग का पांडुरंग दादा. 5 शिट्ट्या झाल्या ते एक होत्याची खाल आता येरी करपलेच ना. नाही महाराज बस झाला. आता ऐका इतकं का बोललो सांगू का. एवढं 10 मिनिटं जास्त का घेतले अर्जुन बाबा भाऊ, पप्पू भाऊ, एवढे का जास्त घेतले सांगून जातो. ऐका श्रोते चांगले भेटले. कसं असतं सगळ्या गोष्टी चांगल्या घडाव्या, नाही तर अवघड असतं बाबा. सारखे भेटल्यावर पंचायत असते महाराज. ते कृष्णादाजी म्हणले 2 सिस्टीमवाले एका जागी येऊ नये. पण तुमचं कसं जमतंय काय माहित बाबा. 2 सिस्टीमवाले एका जागी आले की पंचायतच महाराज. 2 गायक एका जागी आले की पंचायतच गोविंदराव. 2 वादक एका जागी आले तरी पंचायतच महाराज. 2 बुवा एका जागी आले तरी पंचायत. 2 जावा एका जागी आल्या तरी पंचायत. म्हणजे हाय म्हणा तुमच्या इथे हे सगळे एका जागी येऊ नये महाराज. 2 शहाणे एका जागी येऊ नये, 2 येडे एका जागी येऊ नये, 2 बहिरे एका जागी येऊ नये, 2 मुके एका जागी येऊ नये. 2 बहिरे बरं का. इथं नाही कोणी नाही, इथंच पेटू नये म्हणजे झालं नाही ना. बरं असलं तरी त्याला काय ऐकू जाईल. फक्त तुम्ही सांगू नका हे असं म्हणलं म्हणून. त्याच्या कानात फुकू नका तुम्ही, हे का नाही. 2 बैरे बरं का बोरवणचेच. एक बैर इथं मंदिरावर बसलं होतं आणि दुसरं बैर तिकून आलं, हातात थैली होती. त्याच्या थैली पाहून तिथलं बसलेलं म्हणलं काय परभणीला निघाले का काय. त्याला ती म्हणलं नाही नाही परभणीला चाललो. विचारलं दादा बरं इतक्या शांत व्हा दोघांनी बी. ते बसलेलं पुन्हा म्हणलं बरं 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 बरं. मला वाटलं परभणीला चालले काय की.
हाय का हे दोघाचा मेळ का झाला दोघं सारखे झाले बरं इतक्यावर जमलं नाही आता पुढचं आहे का पाहून जाता ते परभणला गेलं आणि येता येता 3 किलो रताळ आणले दुसऱ्या दिवशी एकादश होती त्याला वाटलं फराळाला होईल 3 किलो रताळ आणले इथं उतरलं महाराज गाडीतून जात असताना पहिलं बैर इथंच होतो तर पहिल्या बैऱ्यानं दिसलं की याला वाटलं अरे आपला पार्टनर इथंच आहे अजून येणं काय केलं उद्या एकादश आहे म्हणून त्याच्या त्या 3 किलो 1 किलो रताळ त्याला दिलं म्हणला उद्या एकादश आहे शिजून खा ते बरं बरं म्हणलं गेलं आणि ते कीर्तनाला आलं आता कीर्तन जरासं इथं लांबलं हे घरी जाता जाता 12 वाजले घरी गेल्या वेळेला लागली भूक किचन मध्ये गेलो तर जेवाय होतं पण एकादशी कशी खावं होय एकादशी कसं खावं महाराज त्याच्या लक्षात आलं रताळ आहेत गड्या त्यानं त्याच टायमाला महाराज लाईट होती शेगडीचं बटन टाकलं गॅसवर पाणी ठुलं पाणी खळाखळा उकळू दिलं त्या उकळलेल्या पाण्यात रताळ टाकले गदा गदा शिजू दिले मावल्या म्हणते याला स्वयंपाकाची लयच माहिती दिसायली खळाखळा गदा गदान लॉकडाऊन मध्ये तेच केलं ना आम्ही दुसरं काय होतं महाराज त्यानं रताळ शिजलेलं 1 किलो रताळ होतं आहे मला त्याच खाल्ले 12 वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी हे महाराज दर्शनाला आलं ज्यानं रताळ दिलते का त्यो बैर इथं होतो आणि हे आल्या दिलेल्या रताळ ज्यानं रताळ दिलते त्यानं त्याला विचारलं बरे आहेत का लेकरं बाळ काय देणाराने विचारलं बरे आहेत का लेकरं बाळ ते खाणार म्हणलं रात्री शिजून खाल्ली याला वाटलं रताळच विचारली हे कशामुळे पंचायत झाली दोघं सारखे झाले पण इथं तसं नव्हतं महाराज मी जरी महाराज अज्ञानी पामर बालक असेल तुम्ही सुज्ञ श्रोते होता म्हणून इतकं बोललो महाराज झालं माझं कीर्तन बोलता बोलता एका चुकीचा शब्द गेला असेल माफी मागतो महाराज झालेलं कीर्तन अष्टादश संतांच्या चरणी समर्पित करतो झालेली कीर्तन रूपी सेवा छत्रपतींच्या अहिल्यादेवींच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली